प्रथम तर मी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तिथं वेळेवर गेला, म्हणजे घडलेली घटना ही दुर्दैवी होती आणि तुम्ही म्हटल्यासारखं ती शाळा खूप जुनी, जवळपास मला वाटतं 30-35 वर्षापूर्वीची ती शाळा आहे. जरी ती जुनी असली तरी आपल्या शालेय व्यवस्थापन समिती असू देत किंवा इतरही आपले नागरिक असतील, कधीही अशी तक्रार केली नव्हते की बाबा ती शाळा जुनी आहे किंवा धोकादायक आहे किंवा ती विद्यार्थ्यांसाठी ती चांगली नाही आहे. पण मध्ये बरेच त्यांचे हे होते छोट्या छोट्या दुरुस्तीचे वगैरे कामं होते वाटतं. मग दुसऱ्या ठिकाणी 1-6 महिन्याखाली दुरुस्ती वगैरे तिथं झाली आहे. पण आता जे तुम्ही म्हणताय म्हणजे स्लॅब नाही कोसळला तिथे, मला वाटतं पीओपीचं त्या गोष्टी तिथं कोसळल्या, पण 6 महिन्याखाली जी दुरुस्ती झाली होती त्या भागाला काहीच नाही झालं. पण याला आता असं नाही म्हणता येणार की बाबा ते कोसळलं आणि लेकरांना थोडंफारच लागलं, असं नाही म्हणता येणार. लेकरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या त्या हे आहेत. आता आपण आपले सन्माननीय सदस्य पृथ्वीराज भैया असतील किंवा इतरही सदस्य सांगतात, भले आपल्या तालुक्यामध्ये शाळा व्यवस्थित असतील किंवा नसतील, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अंडर येणाऱ्या सगळ्या इमारती आहेत, तिथं मग लहान लेकरं असू दे किंवा नागरिक असू दे, तिथे जर ते जात असतील आणि त्या इमारतीचा धोकादायक असतील तर आपण सगळ्यांनी वेळेवर ऑडिट आपण करून घ्यावं आणि आपल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकामध्ये मांडून जास्तीत जास्त निधी त्याला घ्यावी. आणि मला वाटतं संवेदनाने, म्हणजे असंही नाही म्हणता येणार की प्रशासन काम करत नाहीये, असंही नाही म्हणता येणार की सदस्य लोक खूपच अग्रेसिव्ह होतात. अग्रेसिव्ह होणं साहजिक आहे, प्रत्यक्षात तिथं ते उपस्थित असताना त्यांच्यासमोर जी परिस्थिती असती मग बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की ते होतातच असं नसतात. तर पहिलं प्राधान्य तर तुम्ही प्राथमिक शाळांना द्यायला पाहिजे, अंगणवाड्यांना तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी असतील तुम्ही लोक ते करून घ्यायला पाहिजे. फक्त मला एक सांगायचं आहे, लोकलाचा जो विषय झाला तिथं स्वतः तुम्ही सीईओ साहेब तुम्ही गेला, मला वाटतं की आदर्श शेख सर स्वतः गेले होते, बीडीओ साहेब गेले होते, पंचायत समितीचे उपसभापती साहेब गेले होते आणि पालकांची संमती घेऊन त्या सगळ्या लेकरांना आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केलं. एखाद्या लेकराला अगदी बोटाला लागलं, त्याच्यावर छोटंसं ऑपरेट करावं लागलं आणि दुसऱ्या लेकराला ज्याला उलटी होत होती पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की सिटी स्कॅनची गरज नाहीये, तरी पण आपण एक काळजी नसावी, त्या लेकराला काही नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सिटी स्कॅनही करून घेतला. त्याच्यासाठी प्रशासनाचं पण तुम्ही काम केलं, त्याच्यासाठी तुमचं कौतुक पण आहे. लक्षही आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे असं वाटतं. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.